छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाण केली गेली आहे। पाण्याच्या टँकरचा थोडंसं पाणी पडलं म्हणून मारहाण केली गेली आहे। नशेखोर तरुणाची टँकर चालकास मारहाण करण्यात आली। यानंतर त्याने कोयता काढून परिसरात दहशत माजवली। त्याचा एक साथीदारही नागरिकांना धमकावत होता। महिलांनी वेळीच मागे हटल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय। या घटनेनंतर आता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास आता सुरू करण्यात आलाय। दरम्यान यामुळे टँकर चालकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत काम बंद आंदोलन केलं होतं। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा करण्यात येतो आणि थोडंसं पाणी एका व्यक्तीच्या अंगावर पडलं, त्यामुळे त्या व्यक्तीनं अक्षरशः मारहाण केलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे। महिलांच्या अंगावर धावून देखील गेलाय आणि एवढंच नाही तर स्वतःकडे असलेला कोयता देखील त्यानं बाहेर काढला आणि या ठिकाणी वार करण्याचा प्रयत्न किंवा उगारण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे फक्त टँकरचं पाणी अंगावर सांडलं, मात्र या ठिकाणी भाईगिरी जागी झाली आणि त्यानंतर हा प्रकार घडलाय। टँकर चालकांनी या ठिकाणी संप पुकारलेला होता, बंद पुकारलेला होता, कारण त्यांचं असं मत आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत। मात्र अखेर गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलाय। जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।